तर ते जसं दिसेल ते ज्ञानोबा. वैराग्य आकाराला आलं आणि त्याला जर आपण माणसाचा म्हणून आकार दिला तर ते तुकोबारायांसारखं दिसतं. असं जसं वैलक्षण्य आपल्याला प्रत्येक संतांच्या कर्तृत्व संबंधानं विचारात घेता येतं, त्याच संबंधानं विचार करताना संतांचं कर्तृत्व हे सामान्य माणसाकरता महत्वाचं असतं. कैवल्याचे पुतळे ज्ञानोबा आहेतच, पण आम्हाला कैवल्याचा पुतळा म्हटलं तर कळत नाही, कारण कैवल्य म्हणजे काय याचीच आम्हाला निश्चित जाणीव नाही. मग याच्याकरता त्यांना कैवल्याचा पुतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा हे सांगत बसूच नका. नाथ महाराज म्हणतात त्यांना सांगा चालविली जडविली, त्यांना सांगा रेड्यामुखी वेद बोलविला, त्यांना सांगा की यांनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, यांनी गेलेल्या सच्चिदानंद बाबाला उठवून बसवलं. हे सगळं जे त्यांचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचा सामान्य माणसाचा काय असतं, कर्तृत्व सांगताना भावनेशी संबंध असतो ऐका, आणि स्वरूप सांगताना बुद्धीशी संबंध जोडावा लागतो. जे इतरांकरता अत्यंत दुर्लभ आहे ते ज्यांच्याकरता सुलभ असेल त्यांनी काय कर्तृत्व गाजवलं असेल. मी स्वरूपाचं चिंतन मुद्दामच आता करत नाही, आणि म्हणून त्या दृष्टीने अभंगाचा थोडासा विचार मला करायचा आहे. भक्तीचं दुर्लभत्व तुकोबाराई या अभंगामध्ये प्रकट. विठ्ठला भक्तीचं दुर्लभत्व तुकोबाराई या अभंगामध्ये प्रकट करतात. ते दुर्लभत्व तुकोबारायांनी प्रकट केलं ही जरी गोष्ट खरी असली तरी त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टींचा विचार या अभंगाच्या अनुषंगाने मला करायचा आहे, आणि तो सरळ सरळ जोग महाराजांच्या चरणाच्या दृष्टीने आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तिकडे त्याची संगती थोडीशी मला लावायची आहे. जगामध्ये ज्या ज्या गोष्टींची मानवाला अपेक्षा असते आणि ज्याच्या प्राप्तीकरता तो प्रयत्नशील असतो त्या विषयामध्ये कदाचित आपल्याला भेद पाहता येत असला तरी त्याच्या प्रकारामध्ये आपल्याला फार भेद करता येणार नाही. मनुष्य ज्या गोष्टींची प्राप्ती करून घेण्याची इच्छा करतो ती प्राप्ती त्याला फक्त 4 प्रकाराने होत असते. अगदी साधं सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर काही गोष्टी माणसाला सहज साध्य असतात, काही गोष्टी माणसाला कष्ट साध्य असतात, काही गोष्टी अधिकार साध्य असतात आणि काही गोष्टी कृपा साध्य असतात. याचा विस्तार आपल्याला खूप करता येईल. वेळेची मर्यादा लक्षात घेता त्या 4ही प्रकाराच्या विस्तारात मी अडकत नाही, पण थोडस तरी त्याचं निरूपण करणं आवश्यक आहे म्हणून बोलतो. काही काही गोष्टी सहज साध्य असतात. उदाहरण, मी सरळ उदाहरणाकडे येतो. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर जन्माला आलेल्या जीवाला कर्म प्राप्त होणं हे सहज साध्य आहे. सहजम कर्म कौंतेय सहजम, त्याला फार कष्ट करावे लागले नाही. ते कर्म तो जन्माबरोबर घेऊनच आलेला आहे. म्हणून सहज शब्दाची व्याख्या करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये जन्मना एवं उत्पन्नम सहजम, जे जन्माबरोबर माणसाला प्राप्त होतं त्याला सहज असं म्हणून सांगतात. आणि त्या दृष्टीनं जन्मानंतरचं कर्म हे माणसाला सहज, किंवा थोडंसं वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर थोडीशी सूत्रात्मक भाषा वापरतो, जे जे संकल्प विरहित आहे ते ते सहज आहे. विठ्ठला योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना एका ठिकाणी वसिष्ठ महामुनींनी असं सांगितलंय की आपण कर्म केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे याचं काही शास्त्र आहे, याचे काही निकष आहे, याचं काही उदाहरण आहे. म्हणजे कसं कर्म करावं. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी असं सांगतात, यथान किंचित कलयन मंचके स्पंदते शिशुः तथा फलान्य कलयन कुरु कर्माणि राघव. हे राघव कर्माणि कुरु, तू कर्म कर, पण कसं कर
याचं उदाहरण सांगत असताना त्यांनी असं सांगितलं, यथान किंचित कलयन मंचके स्पंदते शिशु. एखादं बालक पलंगावर झोपलेलं असतं आणि ते हातपाय हलवतं. भूक लागली की रडतं, त्याला कोणी हसवलं की हसतं, खेळवलं की हसतं. तर ते जे हातपाय हलवणं आहे, पाय उचलणं आहे, त्याने इकडं तिकडं पाहणं आहे, त्याच्याकरता काही संकल्प आहेत का त्याचे त्या बालकाचे? आता मी हात उचलला पाहिजे, आता मी पाय उचलला पाहिजे, याचा संकल्प करून मग ते बालक ते कर्म करतं का? करत नाही. का करत नाही? कारण ते त्याचं सहज कर्म आहे. संकल्प रहित जी कर्म असतात ती सहज कर्मामध्ये येतात. जांभई देण्याचा संकल्प करावा लागतो का? कीर्तनामध्ये जांभई, कुणी कीर्तनामध्ये बसलेला मनुष्य कीर्तन कितीही तात्विक आणि ब्रह्ममायेचं चाललेलं असलं तरी आता फारच डोक्यावरून चाललं, आता जांभई दिली पाहिजे असा संकल्प करतो का? असं काही संकल्प करत नाही, ते सहज येतं. शिंक सहज येते, त्याचा काही संकल्प नसतो. खोकला आपण नेहमी सांगतो, त्याचा विस्तार मला करायचा नाहीये, परंतु जन्मानंतरचं जीवाला प्राप्त होणारं जे कर्म आहे ते सहज साध्य आहे. फार विचार त्याचा आता करत नाही. काही ज्या गोष्टी आहेत त्या कष्ट साध्य किंवा प्रयत्न साध्य. माणसाला सगळं सहज असतं असं नाही, काही गोष्टी आपल्याला कष्टानं मिळवाव्या लागतात, परिश्रमानं मिळवाव्या लागतात. अगदी सहज बोलायचं झालं तर प्रारब्धानं आत्ता जे सहज वाटत असतं त्याच्या मागे प्रारब्ध निर्माण होताना कष्ट असतातच ना. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे ना. मग अन्न काय माणसाला जागेवर बसून मिळतं का? काहीतरी हातपाय हलवावे लागतील की नाही? अन्न मिळवायचं असेल, काहीतरी धन मिळवायचं असेल, काहीतरी करावं लागेल की नाही? मान मिळवायचा असेल त्याच्याकरता सत्कर्म करावी लागतील. आज नाही केली तरी मागच्या जन्मामध्ये कष्टपूर्वक त्यांनी ती सत्कर्म केली म्हणून या जन्मामध्ये त्याला मान मिळतो. प्रारब्ध या जन्मामध्ये उदयाला आलं हे आपण मान्य करतच असतो. म्हणून प्रारब्ध किंवा दैवाची व्याख्या करतानाच योग वासिष्ठांनी असं म्हटलंय, पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा प्राप्त दैवमिति स्मृतः. त्याला दैव असं म्हणतात. प्राप्ता चिरेण एक तर खूप काळानंतर मिळेल, शीघ्रम वा या असं दैवमिति स्मृतः, याला दैव असं म्हणतात. काय म्हणायचं? पुरुषार्थात, मला पुरुषार्थ हा शब्द सांगायचा. पुरुषार्थात फल, काहीतरी कष्ट त्याने केलेत. पुरुषार्थ केला म्हणजे काय? काहीतरी प्रयत्न केलेत आणि त्याच्याने त्याला ते फल प्राप्त झालं. कसं प्राप्त झालं ते फल? फल प्राप्त होताना देश काल वशात. कुठं प्राप्त झालं? इह, या जन्मामध्ये, या लोकामध्ये, देश काल वशामध्ये जे परिश्रम, जो पुरुषार्थ आपण मागे केला होता त्याचं फल आपल्याला प्राप्त झालं. म्हणून जे जे प्रारब्धानं मिळतं ते कुठे ना कुठेतरी कष्टसाध्य, प्रयत्न साध्य असतं असं मानावं लागतं. अन्न प्रयत्न साध्य आहे. जागेवर बसून आपल्याला अन्न मिळणार नाही. भले त्याच्याकरता काही करावं लागेल, धावपळ करावी लागेल, कुणाच्या तरी दारात तरी उभं राहावं लागेल, झोळी तरी पसरावी लागेल, याचना तरी करावी लागेल. अगदीच काही नसलं तर डोळा चुकवून पंक्तीत तरी घुसावं लागेल. याला काही कमी कष्ट लागतात असं समजायचं कारण मी तर म्हणतो याला कष्टापेक्षा बुद्धी जास्त लागते. अन्न मिळवणं, मान मिळवणं, धन मिळवणं, कोणी जागेवर बसून विनाकारण 4-2 लाख रुपये आपल्याला आणून देईल का? एक धन मिळवण्याकरता प्रयत्न तर करावे लागतील, नोकरी करावी लागेल, उद्योग करावा लागेल, काहीतरी करावं लागेल, कुणाच्या हाताखाली निदान झाडू तरी गेर वगैरे तरी काढावा लागेल, झाडू मारावा लागेल, काहीतरी कुणाची हाजी करावी लागेल, रोज प्रवास करावा लागेल. याच्याशिवाय आपल्याला मान मिळणार कसा? धन मिळ, हे कष्ट आहेत ना. आमचे कष्ट आम्हाला माहिती महाराज. लांबून बघणाऱ्यांना कदाचित हे कष्ट वाटणार नाहीत, पण जे खरोखर ते कष्ट करतायत, प्रामाणिकपणानं करतायत, त्यांना विचारा ना कष्ट कमी आहेत. कुठे मुंबईला सकाळचा काला करायचं आणि रात्रीचं कीर्तन नागपूरला जाऊन आणि यवतमाळला जाऊन करायचं कमी कष्ट आहेत का महाराज? काय त्या शरीराची चाळणी होत असेल ते आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. जावे त्याच्या वंशात, तेव्हा ते कळतं. नाही तर ते हार बीर गळ्यात घातली की बघायला बरं वाटतं. काय मान आहे, काय काय महाराजांचं कौतुक आहे. पण ते हारातले किडे मानेला चावल्यावर कळतं महाराज होणं किती अवघड असतं. म्हणजे हे प्रारब्धवशात जे आपल्या वाट्याला येतं त्याच्या मागे कुठेतरी प्रयत्न असतात, त्याच्या मागे कुठेतरी कष्ट असतात.
वेदांताच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर अंतःकरण शुद्धी ही कष्टसाध्य आहे. विठ्ठला कारण अंतःकरण शुद्धी जागेवर बसून होणार नाही. त्याच्यामध्ये कर्मातली निष्कामता आपल्याला आधी तपासून घ्यावी लागेल. आपण की आतापर्यंत झालेल्या कर्म करण्याच्या संस्कारामध्ये निष्काम कर्माचरणाचे संस्कार जीवावर झाले नाही. ते करण्याकरता आपल्याला योग्य गुरुपदेश झाला पाहिजे, काही गुरुसेवा घडली पाहिजे, त्याच्याकरता आणखीन काहीतरी चांगलं चिंतन घडलं पाहिजे, अनासक्त अंतःकरण करता आलं पाहिजे. हे सगळंच करता आलं पाहिजे. निर्ममत्व अंतःकरणामध्ये जिवंत ठेवता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाहीत. हे सगळं प्रयत्न साध्य, हे कष्ट साध्य. जागेवर बसून माझं अंतःकरण शुद्ध झालं असं म्हणता येत नाही. आणि माझं अंतःकरण आता शुद्ध झालंय असा दावा करणं हीच अंतःकरणाची अशुद्धी आहे. कष्टसाध्य काही, प्रयत्न साध्य काही गोष्टी असतात. काही गोष्टी मात्र अधिकार साध्य असतात. विशिष्ट अधिकार प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत नाही. त्याला अधिकारच लागतो. ब्रह्मज्ञानाची चिकित्सा जर आपण केली तर त्याच्याकरता विशिष्ट अधिकाराची अपेक्षा आहे. उगीच मला आता काही नाही, अंतःकरण शुद्ध झालं म्हणून मला ब्रह्मज्ञान झालं असं होत नाही. अंतःकरण शुद्धी नंतरही पुढे प्रवास आहे. पुढेही काही आणखीन करावं लागतं. त्याच्यानंतर काहीतरी करावं लागतं. सद्गुरू उपदेश व्हावा लागतो. तिथं जाऊन काही सेवा करावी लागते. आपण 4थ्या अध्यायामध्ये नेहमी ते सांगतो. आता मला तो विषय मांडायचा नाही. पण ब्रह्मज्ञान हे तसं बघितलं तर अधिकारानंच प्राप्त होतं. ब्रह्मज्ञान अशी सहजा, मान्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षाची मुक्तीची गवाही घातली, मान्य आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं चिंतन करताना सुद्धा अनुभवामृतामध्ये हेच शब्द वापरलेत की बाबा ते काही बघत नाहीत. कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाडाऊ जो थोर साना. ते बघत नाहीत लहान कोण मोठं कोण, पण कैवल्य कनकाचं दान सर्वांना करत असतात वगैरे वगैरे. त्याचं चिंतन आपण करतो. पण त्याच्या मागचा विचार जरी आपण बघितला तर जर मग तसंच जर मानायचं झालं तर कैवल्य सगळ्यांना वाटत बसले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज असं जर म्हटलं तर शास्त्राने आधी जी अधिकाराची चर्चा केली आहे आणि अथातो ब्रह्मजिज्ञासा याच्यातल्या अथ शब्दामध्ये अनंतरी अर्थानं जे चिंतन आचार्यांनी केलं ते सगळं वाया जाईल याची वाट काय आहे. विठ्ठलराव त्याची संगती आपल्याला वेगळी काही लावता येईल. मी आता त्या तिकडे जात नाही, मला ते बोलायचं नाही, तो माझा मुख्य विषय नाही. पण प्रत्येकाचा एक स्वतंत्र अधिकार असतो आणि त्या त्या अधिकारानंच त्याला त्या त्या वस्तू मिळत जातात. जर तो अधिकार नसेल तर त्याला ती वस्तू उपलब्ध होऊन सुद्धा त्या वस्तूचा योग्य विनियोग आणि त्या वस्तूपासून प्राप्त होणाऱ्या फलातलं समाधान भोगता येत नसतं. हा नियम आहे. मला जो अधिकार आहे ते मला मिळालं पाहिजे. माणसं काय झालंय, अधिकार हा शब्द वापरला की आपल्याला वाईट वाटतं. तुमचा अधिकार नाही असं म्हटलं तर माणसाला तो अपमान वाटतो. एखाद्या माणसाला 2 लाख रुपये मिळाले आणि त्याच्या शेजारच्याच माणसाला 200 रुपये मिळाले. त्याला 200 रुपये मिळालेल्याला वाईट वाटेल की नाही? त्याला 2 लाख मिळाले आणि मला 200च मिळाले. त्याला काहीच न मिळता याला 200 मिळाले असते तर मग इतकं वाईट वाटलं नसतं. पण त्याला 2 लाख मिळाले मला 200च मिळाले. काय देवाचा न्याय आगाध? देवाचा न्याय योग्यच आहे. त्याला 2 लाख मिळाले कारण 2 लाख हाताळण्याची अक्कल त्याच्या जवळ आहे म्हणून. तुला 200च हाताळण्याची बुद्धी आहे म्हणून तुला देवाने 200च दिले. अधिकार आहे ना प्रत्येकाचा. अधिकार तैसा दवेला माग, अधिकार तैसा दवेला माग,
ऐसा गावीला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश, दोन्ही मला चालणार होतं म्हणून दोन्ही मध्ये जे समान आहे तेवढंच म्हणून सांगतो. अधिकार तैसा गावीला मार्ग करू उपदेश. तुकोबारायांना माहिती आहे की ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढं त्याचं चिंतन केलं पाहिजे. मागे आपण हे बोललेलो आज संस्कृतामध्ये तक्रस्नुषा न्याय म्हणून न्याय तो याच अर्थानं वापरला जातो. तक्रस्नु मी मागे बोललो असेल कदाचित. तक्रस्नुषा न्याय, तक्र म्हणजे ताक, स्नुषा म्हणजे सून. ताक सुनेचा एक न्याय आहे संस्कृतामध्ये. ते तक्रस्नुषा न्याय काय आहे तर एक बाई शेजारच्या घरामध्ये ताक मागायला गेली. अगदी थोडक्यामध्ये सांगतो, आपल्याला कानावर ऐकून माहिती असेलच हे. एक बाई शेजारच्या घरामध्ये ताक मागायला गेली. त्या घरातलं ताक संपलं होतं म्हणून त्या घरातल्या सुनेनं हिला सांगितलं काकू घरात ताक नाही. तिने सांगितलं अगं बघ कुठं तरी ठेवलेलं असेल, बघ शोधून दे. तिने बघितलं सगळीकडे, सगळी कपाटं बघितली. तिने सांगितलं नाही. तिने सांगितलं अगं कुठेही नसलं तर सासूच्या कपाटात असेल बघ. तिने सासूचंही कपाट अत्यंत धाडसानं उघडून बघितलं पण त्यात बाकी सापडलं पण ताक सापडलं. मग तिने सांगितलं की म्हणे अहो त्या काकू त्या सासूबाईंच्या कपाटातही ताक नाही, तेव्हा आज काही ताक नाहीये बहुतेक, तुम्ही उद्या परवा या, ताक झालं की मी निरोप देईन, शेजारीच राहता आपण, मी निरोप देईन मग किंवा मी ताक आणून देईन आपल्या. ती म्हणाली ठीक आहे नसेल तर जाऊ दे. ती घराच्या बाहेर पडतच होती तेवढ्या त्या घरातली सासू जिचं कपाट हिने उघडलं होतं ती आज दारात आली. बाहेर गेली होती, घरात नव्हती, कुठे कीर्तनाला गेली असेल, ती घरात नव्हती. ती एकदम तिथे ही बाहेर पडता पडता एकदम तिथे आली, अर्ध्या कीर्तनातून उठून गेली असेल, काय माहिती काय विचार करा गेली. ती दारात भेटली. भेटल्यानंतर तिने विचारलं का ग कशा करता. अगं म्हणे तुझ्या घरी ताक मागायला आले. बरं मग ताक नाही मिळालं, हातातलं भांड रिकामं. ती म्हणाली नाही तुझ्या सुनेने सांगितलं ताक नाही. ती म्हणाली माझी सून तुला असं म्हणाली, माझी तू जीवाच्या कंठस्थ मैत्रीण, माझी सून तुला ताक नाही म्हणते, चल बरं आत नाही कसं म्हणते. तिला वाटलं हिने ठेवलं असेल देईल. ती म्हणाली चल चल म्हणल्यानंतर तिने मैत्रिणीला घरात आणलं, खुर्चीवर बसवलं आणि बसवल्याबरोबर सांगितलं ताक दिलं असतं पण घरात ताकच नाही. ती मैत्रीण म्हणाली तुझ्या सुनेने मला हे सांगितलं होतं, मी चांगले घरी निघाले होते, मला तिथून बोलून आणायचं, इथं बसवायचं आणि ताक नाही म्हणून सांगायचं, हा उपद्व्याप कशा करता. तिने सांगितलं एवढ्याच करता की माझ्या सुनेला कुणी अधिकार दिला घरात ताक नाही हे सांगायचं. मी सांगणार, मी सासू आहे घरातली, ताक आहे हे सांगण्याचा सुद्धा अधिकार मला आणि ताक नाही हे सांगण्याचा अधिकारही मलाच आहे. याला तक्रस्नुषा न्याय म्हणतात. हा जो न्याय आहे या न्यायाच्या आधारानं प्रत्येकाचा एक स्वतंत्र अधिकार आहे आणि त्या अधिकारानं त्याला काही गोष्टी प्राप्त होतात. वेदांताच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर ब्रह्मज्ञान हे अधिकार प्राप्त आहे. विठ्ठला विचार करून पहा. आणि शेवटचा एक प्रकार आहे तो म्हणजे कृपा प्राप्त काही गोष्टी. मी पुन्हा त्याचा आढावा आपल्या समोर ठेवीन. काही गोष्टी सहज साध्य आहेत, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत आणि काही गोष्टी कृपा साध्य आहेत. या जगतामध्ये भगवंताची निरपेक्ष निर्वैर अंतःकरणाने केली जाणारी भक्ती ही केवळ आणि केवळ कृपा साध्य आहे. विठ्ठला विठ्ठल. याच्याकरता अधिकार गरज नाही. ती भक्ती प्राप्त होण्याकरता अधिकाराचं चिंतन करू नका. त्याच्याकरता कष्ट केलेत का, कष्टाचं चिंतन करू नका. त्याच्याकरता याला ते सहज प्राप्त झालंय का त्याचा विचार करू नका. तो आहे आणि त्याच्यावर भगवंताला कृपा करायची आहे एवढं एकच कारण त्याला पुरेसं आहे. आणि कृपेनं जे मिळतं त्यालाच भक्ती म्हणतात. विठ्ठला बघायचं झालं तर मग ती भक्ती देताना परमात्मा अधिकार पाहत नाही. गोकुळातल्या गोपाळांचा काय अधिकार होता, गोपिकांचा काय अधिकार होता, त्या कुठे गेल्या होत्या. भागवतानी एकादश स्कंदामध्ये या सगळ्याचा विस्तार नाथ महाराजांनी तो विशेषत्वाने त्याच्यावर भाष्य केलं.
त्यांनी काही स्वाध्याय केला होता का त्या यज्ञपत्न्यांचं समाधान करताना त्या विषयामध्ये जे चिंतन आपल्याला पाहायला मिळेल त्या कुठे गेल्या होत्या? काही गुरुकुलामध्ये जाऊन काही वेदाचं अध्ययन केलं होतं का? शास्त्राचं चिंतन केलं होतं? काही केलं नव्हतं. उलट शास्त्राचं वेदाचं चिंतन करणाऱ्यांना ते सुख मिळालं नाही जे त्यांच्या पत्न्यांना. परमात्मा कृपा करताना ते बघत नाही. उच नीच काही परमात्मा काहीच बघत नाही. तो मोठा का लहान याची चर्चाच परमात्मा करत नाही. त्या उच्च नीच या सगळ्या अभंगाचा भाव मला बोलायचं कारणच नाही. मागच्या अधिक मासामध्ये महिनाभर श्रोत्यांनी या अभंगावरचे कीर्तन ऐकलेलं गाथा मंदिरात. महाराज स्वतः उपस्थित आहे नाही का? 1 महिना सलग महाराज सलग एका अभंगावर या रोज रोज कीर्तन. आणि हा सबंध अभंग अत्यंत मी जवळ सगळी आहे. एखाद दुसऱ्या कीर्तनाचा अपवाद असेल पण हल्ली काय झालं सोपं झालं. कीर्तनाला प्रत्यक्ष जायची गरजच उरली. परंतु चातुर्मास्यातच असल्यामुळे मला येता येणंही शक्य नव्हतं तशा अर्थाने. परंतु भगवंताने याच्यामध्ये कृपा करताना परमात्मा काय पाहतात महाराज? काहीच बघत नाही. आणि परमात्मा कृपेनं देतो ती फक्त भक्ती असते. एक वाक्य बोलतो सरळ आहे. आपण चिंतन करून पहा. मला फार विस्तारही आता त्याचा करायचा नाही. पण परमात्म्यानं कृपेनं ज्ञान जरी दिलं तरी त्या ज्ञानाला भक्तीच म्हणा. विठ्ठला नाही. परमात्म्यानं कृपेनं कर्माचं निराकरण केलं तरी त्याला भक्तीच म्हणा. दोन्ही प्रमाण आपल्याला दोन्ही प्रमाण चिंतन करून पहा. म्हणून मी म्हटलं मला फार विस्तार त्याचा करायचा नाही. परंतु या 2 महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. कृपेनं म्हणून सूत्ररूपाने मी आधीच बोललोय की कृपेनं जे मिळतं ती भक्तीच असते. भली त्याला ज्ञानाचं प्रारूप येई नका. भले दिसताना आपल्याला त्याचा आकार कर्माचा दिसे नका. पण जे येतं ती भक्तीच असते माझं. कारण का? कारण ते कृपेनं प्राप्त झालंय. जर ते ज्ञानच असतं तर तिथं अधिकारच बघावा लागला असता. कृपा करण्याचा प्रश्न राहिला नसता. पण ज्या अर्थी कृपा करून ज्ञान दिलंय त्या अर्थी ते ज्ञान म्हणजे भक्तीच आहे. विठ्ठला विठ्ठला. भाषा जरी हा हो कृपा करील नारायण
ज्ञान जरी ब्रह्म होत असेल तरी ती भक्तीच मानली पाहिजे. याचा मला पुढे बोलायचं आहे, पण आता विषय आला, थोडस सांगून जातो. ज्ञानोबारायांनी ज्ञान आणि भक्तीला वेगळं केलंच नाही ना. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम्. या श्लोकाच्या खालची ज्ञानोबारायांची पहिली ओवी आपण वाचला. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मग तो मीची हे केवळ तुझं श्रुतही आहे. उभवन्या भुजा ज्ञान्या आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी 7व्या अध्यायाचा संदर्भ 18व्या अध्याय देतात. मागचा संदर्भ पुढे देण्याचं हे एकमेव उदाहरण आहे ज्ञानेश्वर. नाहीतर ज्ञानोबाराय मागचा संदर्भ कधीही पुढे आणत नाहीत, कारण ज्यांना तेच सांगायचं असतं तेच फक्त मागचे संदर्भ देतात. ज्यांना वेगळं सांगायचं असतं ते मागच्या संदर्भात अडकत नाहीत. विठ्ठला ज्ञानोबा हा संदर्भ देऊन बोलतात. उभवनिया भुजा, अरे मी हात वर करून सगळ्या जगाला सांगितलंय. भगवान बोलतात ज्ञानिया आत्मा माझा, हा ज्ञानी म्हणजे माझा आत्मा आहे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम हंस च मम प्रियः. 7व्या अध्यायामध्ये भगवान बोललेच नाही. बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी मी 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय की अरे भक्ताचे प्रकार करताना मी त्याच्या ज्ञानी भक्त घातलाय. पण गंमत ही आहे, ज्ञानाचे प्रकार करताना त्याच्यात भक्त ज्ञानी कुठं नाहीये. पण भक्ताचे प्रकार करताना मात्र ज्ञानी भक्त मानला जाऊ शकतो. त्याची संगती आपण वेगळ्या अंगाने लावू शकतो. परंतु भगवान हे बोलले ते दोन्ही एकच आहेत. नाही, आपण नारद महर्षींचं भक्तिसूत्र काढा. या भक्तिसूत्रामध्ये ज्या भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत, त्या व्याख्येमध्ये शांडिल्यांनी केलेली जी व्याख्या आहे ती ज्ञानाला विरोधी आहे का अविरोधी हो? नारद महर्षी भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सांगतात. तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात. अरे याच्यामध्ये मतभेद आहेत, मान्य. मी अनेक लक्षणं भक्तीची आपल्याला सांगतो, त्याच्यामध्ये कदाचित मोठमोठ्यांमध्ये मतभेद असतील, परंतु मी आपल्याला वेगवेगळ्या लोकांची मतं सांगतो. आपल्याला पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः. पुढचं आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. शांडिल्याचं लक्षण, शांडिल्यांनी केलेलं लक्षण सांगताना नारद महर्षी सूत्रामध्ये सांगतात आत्मरती अविरोधेन. आत्मरतीला विरोध करणारी भक्ती असूच शकत नाही. भक्ती आणि ज्ञान एक असेल तरच त्याच्यातला विरोध निवृत्त होईल. विठ्ठला याच अनुषंगाने जर विवेक चूडामणीमध्ये आपण गेलो तर जगद्गुरु शंकराचार्य तीच भाषा बोलून दाखवतात. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. विठ्ठला म्हणून प्रत्येक वेळेला भक्तीचं महात्म्य सांगताना ज्ञानाला विरोधच केला पाहिजे आणि ज्ञानाला निम्न दाखवूनच आपल्याला भक्ती सांगितली पाहिजे असा अभिनिवेश बाळगण्यात अर्थ नाही. परंतु दुर्दैवाने तुलना केल्याशिवाय कळत नाही म्हणून सांगावं लागतं. विठ्ठला कारण आपले संत, आपला संप्रदाय हा ज्ञानाचा विरोधी नाहीये महाराज. उलट ज्ञानाची आसक्ती आपल्या अंतःकरणात, ज्ञानप्राप्तीची धडपड आहे. आपण ज्ञानपिपासू असलं पाहिजे असं संतांनी आपल्याला सांगितलंय. बाबा ज्ञान मिळवा, मान्य आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, गाथा वाचा, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला याच भूमिका संतांनी सांगितलेल्या दिसतात. विरोध मानायचं काही कारण नाही आहे, परंतु तुलना करावी लागते. म्हणून याही अभंगामध्ये आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभत्या हे तुकोबारांनी सांगितलंय. ती फक्त तुलना करता यावी म्हणून. ती तुलना एकमेकांचा विरोध प्रकट करण्याकरता नाहीये. न्यायामध्ये एक न्याय आपल्याला सांगितला जातो. नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम. कोणतीही निंदा करण्याकरता करायची नसते, तर विधेयाची स्तुती करता यावी याच्याकरता ती निंदा बऱ्याच वेळेला अपरिहार्य ठरत असते. आपण मागे बोललो यासू कदाचित, आता मला पुन्हा तो विस्तार करायचा नाहीये. पण नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते.
निंदित वस्तूची निंदा करण्याकरता आपल्याला निंदा करायचीच नाहीये. मग कशा करता? स्तौतुम विधेयम, विधेयाची स्तुती आपल्याकडून व्हावी. आपल्यासाठी जो अपेक्षित असा विवरणार्थ विषय आहे त्या विषयाची स्तुती करण्याकरता ती तुलना करणं बऱ्याच वेळेला अपेक्षित असतं. म्हणून फरक सांगण्याकरता तुलना असावी, तुलना नसावी. वैलक्षण्य सांगण्याकरता तुलना करावी हे मान्य. त्या दोघांमधला विरोधच प्रत्येक वेळेला प्रकट केला पाहिजे असं बंधन नाही. वैलक्षण्य सांगण्याकरता, वेगळेपण सांगण्याकरता दोन्हीही दोन जागी स्वतंत्र असतील, परंतु दोन्हीचीही उंची, दोन्हीचंही मोठेपण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. याच्याकरता म्हणून ती तुलना करा, कारण तुलना केल्याशिवाय माणसाला कळत नाही. सरळ सांगितलं, अरे ज्ञान आणि भक्ती एकच असते, काही कर, असं करून चालत नाही. तर मग विरोधा करता ज्ञान काहीच नाही हो, तुच्छ आहे, ज्ञानाचं काय करता घेऊन तुम्ही भक्ती केली पाहिजे, हेही सांगण्यात अर्थ. ह्यालाही संप्रदाय मान्यता देत नाही, हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. पण ती तुलना आपल्याला करता काय झालं, मी आपल्याला तुलनेनेच का कळतं याच्याकरता म्हणून साधं बोलतो. एका घरामध्ये काय सण होता, एका घरामध्ये बायकोने पुरणाची पोळी केली. सण आहे, काही असेल, होळी असेल, काही असेल, काय जे काही असेल, सण दिवाळी असेल, पुरणाची पोळी केली. आता पुरणपोळी केल्यानंतर नवऱ्याला वाढावी, त्यांनी खावी, कौतुक करावं, तिची अपेक्षा काय असणार आहे जास्तीत जास्त. परंतु ती अपेक्षा फार वेगळं रूप घेऊन प्रकट होते बऱ्याच वेळेला, बहुतांश वेळेला, जवळजवळ सगळ्याच वेळेला. गरम 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 तव्यावरची पोळी, तूप सोडलेलं, खरपूस भाजलेली, उत्तम पुरण, खरपूस भाजलेली ती पोळी तव्यावरून पानात. जेवायला बसला, तिने पोळी घेतली, गरम 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 त्याच्या पानात वाढली, वर तुपाची धार, दुधाची वाटी, आंब्याचा रस. काय करायचंय हे सांगायचंच नाही. पानात वाढली, आता त्याने खावी. पानात वाढल्याबरोबर बायकोने विचारली, कशी झाली? आता त्याला खाऊ तरी दे बिचारा, एखादा घास तरी मोडू दे. वासाला चव कळत नसते. वासाला चव कळते का? अगं खाल्ली नाही अजून. नाही, खा ना, खा, पटकन खा. कशी झाली सांगा? म्हणतो खातो. पण ती तव्यावरून आल्यामुळे त्याला हात लावायची पंचायत. ते भाजायला लागले, त्याला तुकडाही मोडता येईना पटकन. बरं ते काय असतं, साधी पोळी वेगळी आणि पुरणाची पोळी वेगळी. साधी पोळी त्या मानानं लवकर थंड होते. पुढचं बोलूच काय, पुरणाची पोळी लवकर थंड होत नाही. साधी पोळी आपली गरीब असते. पुरणाची पोळी म्हणजे जरा अवघड प्रकरण, त्यामुळे साधी पोळी व्हावं, पुरणाची पोळी होऊ नाही. खातो ना, पाहतो ना, कसा बसा तुकडा त्याने मोडला. भाजत होता, फुंकर मारत मारत कसा तरी तुकडा मोडला. तुकडा मोडल्याबरोबर त्याने विचारलं, कशी झाली? हात लावलाय, हाताला चव कळत नाही. रसनेंद्रिय वेगळं आहे, हे कर्मेंद्रिय. रसना सुद्धा ते ज्ञानेंद्रिय आहे, त्यामुळे आता हाताला कशी चव कळत नाही. लवकर खाऊ, लवकर. त्याने कशी बसत तो घास घेतला आणि तोंडात घातला. घातल्याबरोबर त्याने विचारलं, कशी झाली? आता याने गडबडीनं तोंडात घातला, पण ते पुरण, त्याच्यामधलं ते बेसन, ते टाळूला जे चिकटलं महाराज, त्याला चवच ही एक भानगड आहे. पुरणपोळी करणं जसं कौशल्याचं आहे ना, तसं पुरणपोळी खाणं हे कौशल्य. लोक बऱ्याच वेळेला प्रवासात आम्हाला बेसनाचे लाडू देतात. सकाळी दिलेला बेसनाचा लाडू कीर्तनाच्या वेळेपर्यंत टाळूवरून निघतच नाही. बऱ्याच वेळेला हे अनुभव आमच्या सारख्यांना असतील. म्हणून लाडू घेताना रव्याचे घेत जा. ते चिकटून बसलं, गरम 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 टाळूला चटके बसायला लागले. कशाचं काय बरं ते काढता येईना, जिभेनं किती ढकलाय. बरं तिचं चालूच, कशी झाली? त्याने हाताने खुंड करून सांगितलं, थांब, सांगतो, थांब थांब. झालं कसं बस त्याने ती पुरणपोळी घास खाल्ला, चव लागली. तिने विचारलं, कशी झाली? तो म्हणाला, सुंदर, अप्रतिम. आता एवढ्यावर तिचं समाधान होईल का?
इतका वेळचं हे प्रकरण चालू आहे आणि नुसतं सुंदर एवढंच. सकाळी 4 वाजल्यापासून या पोळी करता कष्ट चालू आहेत आणि कष्टाचं फल काय तर 3 अक्षर सुंदर. संपलं. ते म्हणाले नीट सांगा ना कशी झाली. खरंच छान झाली. नाही नाही नीट सांगा, अजून एक खा पाहिजे. म्हणजे एकच देणार होती, अजून एक खा पाहिजे तर, पण मला नीट सांग. खरंच अगं आतापर्यंत तू अनेक वेळेला पुरणपोळी केली, प्रत्येक वेळेला तुझी चांगली होती, पण आजची मात्र खरंच चांगली झाली. आतापर्यंत अशी कधी खाल्ली नव्हती तुझ्या हातची पुरणपोळी मी, पण आजची मात्र फारच सुंदर झाली. ती म्हणाली नाही हो, तुमच्या मनात नाही का, सांगायचं नाही का तुम्हाला, ते रागावलात का माझ्यावर. नाही अगं खरंच नाही, खरंच चांगली झाली. ती म्हणाली तसं नाही, मला नीट सांगा, नीट सांगा पुरणपोळी कशी झाली. शेवटी त्याच्या लक्षात आलं, त्याने सांगितलं पा खरंच चांगली झाली. ती म्हणाली असं नाही, नीट सांगा. तो म्हणाला माझ्या आईची सुद्धा अशी होत नाही. मग तिला वाटलं हा हे जमलं, आता जमलं. म्हणजे काय झालं की वस्तू चांगली आहे आणि तिच्या स्वरूपाचं, तिच्या सौंदर्याचं चिंतन केलं तर ते माणसाला पटत नाही, त्याची कुणाबरोबर तरी तुलना व्हावी लागते. तर मग माणसाला असं वाटतं की हा आता मला ते पटतं. तसं आम्हाला भक्तीची तुलना खरंच कुणाशी करता येत नाही. भक्ती अतुलनीय आहे, ज्ञानही अतुलनीय आहे. ज्ञानोबारायांनी अनन्वय अलंकाराचं उदाहरण म्हणून ज्ञान कशाबरोबर ज्ञानाला उपमा द्यावी. अरे ज्ञानाला उपमा द्यायची झाली तर ज्ञानाचीच द्यावी लागेल ना. 9व्या अध्यायाची स्तुती करताना 10व्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात ना. अरे ज्ञानाला उपमा द्यायची झाली तर कशा अनन्वय अलंकार म्हणतात या. हा अनन्वय अलंकार ज्ञानोबारांनी उदाहरण म्हणून देताना तेच दिलंय. राम रावण झुंजिनले कैसे, राम रावणा सारिखे. हा अनन्वय अलंकार. ठीक आहे. गगनम गगनाकार सागर सागरोपमः राम रावण योर युद्धम राम रावण योर इव. अनन्वय अलंकाराचं उदाहरण. त्याला दुसऱ्या बाजूने परमतुलना असं म्हणतात. तुलनेचा विचार करताना तुलनेचे 2 विचार साहित्यशास्त्राने केले. एक अवांतर तुलना आणि एक परम तुलना. एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी केलेली तुलना. एका जातीचा आंबा, पायरी आंबा आणि हापूस आंबा यांची तुलना झाली, ही अवांतर तुलना झाली. पण परमतुलना कशाला म्हणतात. परमतुलना म्हणजे त्या वस्तूची त्याच वस्तूशी केली गेलेली तुलना, याला परमतुलना म्हणतात. त्यालाच अनन्वय अलंकार म्हणतात. त्यामुळे ज्ञानाची कुणाबरोबरच तुलना नाही, तशी भक्तीची सुद्धा कुणाबरोबर तुलना नाही. परंतु आम्हाला ते कळावं, कारण आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचं महात्म्य रुजावं, याच्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये जे महात्म्य आधीच रुजलेलं आहे त्याची तुलना करून सांगणं तुकोबारायांना जास्त श्रेयस्कर वाटतं. कारण आतापर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानापेक्षा मोठं काहीही नाही हा विचार रुजलेला आहे. आणि तो विचार आमच्या अंतःकरणात रुजलेला असताना आमच्या अंतःकरणामध्ये जर भक्तीचं महात्म्य हे प्रकाशित करायचं असेल तर असलेल्या ज्ञानाची त्याची अवांतर तुलना करणं हे तुकोबारायांना महत्वाचं वाटतं. विठ्ठला विठ्ठला तसंच भक्तीची तुलना सगळ्याच साधनांबरोबर झाली. भक्तीची तुलना कर्माबरोबर झाली, भक्तीची तुलना योगाबरोबर झाली, भक्तीची तुलना साधनरूप भक्ती बरोबर झाली. ज्ञानोबारायांनी त्याचंही चिंतन केलं. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ